आठवड्याचा सुविचार काय आहे, मग त्याप्रमाणे आपण वागतोय का, दुसऱ्यांना मदत करायची असं आपण जर ठरवलं या आठवड्यात, तर दर दिवशी कुणी कुणाला कशी मदत केली, मग मदत केल्यामुळे काय आनंद मिळालेला आहे, ते समाधान त्यांना काय मिळालेलं आहे, अशा अशा गोष्टींना आपल्याकडे वेळच नाही. मग मूल्यसंस्कार हवेत होणार आहेत का? मग याकडे आपल्याला जाणीवपूर्वक लक्ष द्यायचं आहे. आणि मग भावनिक विकास, सामाजिक विकास, मनाचा विकास त्याच्या कसा होत आहे, कोणती मूल्य त्याच्यामध्ये रुजली जात आहेत, त्याच्यासाठी अनुकूल वातावरण आपण देतोय का? नुसतं तुम्ही एकमेकांना मदत करा रे, असं नका करू असं म्हणून चालणार आहे का? तर त्याच्यासाठी काय करायला पाहिजे हे सजगतेने बघून तसं आपण आंतरक्रियांची संधी मुलांना दिली पाहिजे. आणि त्या वेळी आपण शिक्षणाचा पोत बघितला पाहिजे, कसं मुलं शिकतायत त्याच्यासाठी परख म्हणजे परफॉर्मन्स असेसमेंट, रिव्ह्यू अँड अनालिसिस ऑफ नॉलेज अँड होलिस्टिक डेव्हलपमेंट हे म्हटलेलं आहे. तर ही सेंटर आता एनसीईआरटी मध्ये स्थापित झालेलं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की देश पातळीवरती 60 प्रकारचे वेगवेगळे बोर्ड्स आहेत आणि त्या बोर्ड्स मध्ये कसा एक समानता काही आपल्याला आणता येईल का यावरती या परखच्या माध्यमामधनं सध्या काम सुरू झालेलं आहे. वेगवेगळ्या बोर्डांच्या 2 राष्ट्रीय पातळीवरती बैठका झालेल्या आहेत. त्यांची परीक्षा पद्धती कशी आहे, करिक्युलम कुठला आहे याविषयी विचार मंथन सुरू झालेलं आहे. आणि मग त्याच्यातनं पुढे एक एक टप्प्याने ते जाईल. आणि मूळ परखचं काम काय आहे तर जो आपण स्टेट अचिव्हमेंट सर्व्हे करतो किंवा नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे एनसीईआरटी मार्फत घेतला जातो, तर त्या दृष्टिकोनातनं त्याचे नॉर्म्स क्रायटेरिया ठरवून निकष ठरवणं आणि त्या पद्धतीने शिक्षण पद्धती कशी कशी मुलं आपली शिकती होत आहेत हे त्यावेळी तपासून सुधारणा करण्यासाठी परत हे काम करणार आहे. अनुभवात्मक शिक्षणावरती मी ऑलरेडी बोललेली आहे. शाळेच्या गुणवत्तासाठी हे SSS स्थापित होणार आहे. शिक्षक हा महत्वाचा घटक आहे आणि शिक्षकावरती ट्रस्ट केलेला आहे पॉलिसीने, की आज आपण म्हणतो की समाजामध्ये शिक्षकांचं स्थान हे पहिल्यासारखं राहिलेलं नाही आणि त्याचा दोष आपण दुसरा कुणाला तरी देऊ पाहतो. तर आपण सगळ्यांनी पहिल्यांदा हे लक्षात घ्यायचंय की अतिशय नोबल प्रोफेशन मध्ये आपण सर्वजण आहोत. शिक्षक हा जो व्यवसाय आहे तो इतर व्यवसायांपेक्षा खूप वेगळा आहे. आज जर कलेक्टर निर्माण होत असतील, IITian निर्माण होत असतील, शास्त्रज्ञ निर्माण होत असतील, तर हे सगळे निर्माण करणारे कोण आहेत तर शिक्षक आहेत. आणि म्हणून आपण आपल्या व्यवसायाप्रती निष्ठा बाळगणं, अभिमान बाळगणं हे खूप गरजेचं आहे. आणि मी शिक्षक आहे हे आपण ठामपणे समाजामध्ये सांगितलं पाहिजे आणि त्याचा अभिमान बाळगला पाहिजे. मग दुसरंच अभिमान बाळगतानाच त्याच्याबरोबर आपली कर्तव्य आणि जबाबदाऱ्या येणार आहे. आणि कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांमध्ये हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की मी स्वतःला दर दिवशी काय अद्ययावत ठेवतो. कारण ज्ञानाचा प्रस्फोट ज्या गतीने होत आहे आणि मुलांना जेवढी माध्यमं उपलब्ध आहेत त्या माध्यमातनं त्यांच्याकडे भरपूर ज्ञान आहे आणि आज जर त्यांच्यापेक्षा जास्त तुम्ही स्वतःला अद्ययावत नाही ठेवलं तर ते तुमचं काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत असणार नाही. आणि म्हणून स्वतःला अद्ययावत ठेवणं, मग अद्ययावत फक्त वाचून वेगवेगळे वाचन माझं वाढवलं तर होणार आहे का तर नाही. वाचनामधनं आपण आपल्या मनाच्या बुद्धीची मशागत करणार, पण मनाची मशागत सुद्धा आवश्यक आहे. आपलं मानसिक स्वास्थ्य सुद्धा तितकंच आवश्यक आहे. त्यासाठी स्वतःवर काम करण्याची गरज आहे. मानसिक संतुलन राहण्यासाठी स्वतःवर काम करण्याची गरज आहे. आपण वर्गामध्ये काम करत असताना माझा वर्ग 60 मुलांचा आहे आणि म्हणून जर आपण आरडाओरड करत असू, मुलांना सारखं शांत बस म्हणत असू, त्यांच्याबरोबर जे काय आपले संवाद होत आहेत ते विसंवादाचं स्वरूप जास्त असेल तर मग आपण स्वतःवर काम करण्याची गरज आहे. आज या उघामध्ये सांगते एससीआरटी मार्फत आज आपण 4:30 ते 7 या वेळामध्ये वेबिनार घेत आहोत मानसिक स्वास्थ्यावरती. तर आम्ही शिक्षकांच्या मानसिक स्वास्थ्यावरती काम करत आहोत. ती लिंक मी सारिका मॅडम बरोबर शेअर करते. याचा जर काही गट केला असेल तर त्याच्यापर्यंत ते येईल. तर ऑक्टोबर पर्यंत दर 15 दिवसांनी दर शनिवारी 4 ते 6 असं ही वेबिनार मालिका असणार आहे. आणि याच्यामध्ये टीस म्हणजे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, आयकॉल, युनिसेफ आपल्या सोबत आहे, एससीआरटी सोबत. आणि निश्चितपणे हे आपल्याला उपयोगाला येणार आहे. आपण जर मानसिक दृष्ट्या अस्थिर असू तर आपण मुलांनाही तेच अस्थैर्य देणार. अडात असेल तर पोहऱ्यात येणार. आणि म्हणून आपल्याला हा विचार करायचा आहे की आपण स्वतःला कसं अद्ययावत ठेवणार आहोत. शासन म्हणून किंवा राज्य स्तरावरनं, केंद्र स्तरावरनं प्रत्येक शिक्षक मुख्याध्यापकाला दरवर्षी 50 तासाचं सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासाची संधी मिळालीच पाहिजे हे पॉलिसीत सांगितलेलं आहे. सेवांतर्गत साठी वरिष्ठ निवड श्रेणीचं प्रशिक्षण आपलं उद्यापासून सुरू होत आहे 10 तारखेपासून. 78,800 शिक्षकांसाठी आपण हे
दुसरा टप्पा सुरू केलेला आहे. तर सांगण्याचं तात्पर्य आहे की सेवापूर्व आणि सेवांतर्गत दोन्ही शिक्षणातील गुणवत्ता साध्य करण्यासाठी पॉलिसीमध्ये विचार झालेला आहे. 4 वर्षाचं शिक्षण असणार आहे. 2030 पर्यंत हे ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे. आपण जे म्हणतोय ना 5+3+3+4 या प्रत्येक स्तरासाठी 4 वर्षाचं सेवापूर्व शिक्षण असणार आहे. म्हणजे आता डीएड किंवा बीएड हे 2-2 वर्षाचे आहेत, पण 2030 पर्यंत म्हणजे अगदी पायाभूत टप्प्यासाठी सुद्धा 4 वर्षाचं शिक्षण घेतलेला शिक्षक असेल, अशा पद्धतीने ही रचना असणार आहे. आणि त्याच्यासाठी आयटेप म्हणजे इंटिग्रेटेड टीचर एज्युकेशन प्रोग्राम देश पातळीवरती 42 इन्स्टिट्यूट्स मध्ये पायलट स्तरावरती या वर्षीपासून आपण सुरू करत आहोत. आणि मग तो 4 वर्षात पूर्ण झाल्यावर 28-29 नंतर आपण ते रिलुक करणार. पथदर्शी आहे सध्या, त्यात काय बदल करायचे ते पाहून 30 पासून हे सर्वदूर इम्प्लिमेंट होऊ शकेल. तर अशा पद्धतीने हे येणार आहे. शिक्षकांची भरती आणि नेमणूक सुद्धा ट्रान्सपरंट पद्धतीने व्हावी यासाठी काही पुनर्रचना करायला सांगितलेले आहेत. शिक्षकांच्या संदर्भामध्ये एक महत्वाचा घटक हा आहे, तुम्हाला सर्वांना सुद्धा याच्यासाठी तयार राहायचंय. आपली स्वतःचा एक माइंडसेट, मनोभूमिका तयार करायची. जसं आपण विद्यार्थ्यांचं दरवर्षी मूल्यांकन करतो तसं आता शिक्षकांचं मूल्यांकनही दरवर्षी होणार आहे. शिक्षक काय परफॉर्म करतात त्याच्या आधारे त्यांना वेतन श्रेणी देणं, या पद्धतीने हे लिंकेजेस होण्याची शक्यता आहे. आणि त्याच्यासाठी नॅशनल प्रोफेशनल स्टँडर्ड फॉर टीचर्स हे एनसीटीईने नोव्हेंबर 21 मध्ये तयार केलेले आहेत. ते मसुदा स्वरूपात आहेत. 52 पानाचं हे डॉक्युमेंट एनसीटीईच्या वेबसाईट वरती आहे. त्याचं अंतिमीकरण झाल्यानंतर राज्यामध्ये पण आपण त्याच्यावर काम करणार आहोत. आणि 25 पासून साधारणतः याला आपल्या सर्वांना सामोरं जावं लागेल. त्याच्यामुळे आपण स्वतःला अद्ययावत ठेवण्यासाठी दीक्षा प्लॅटफॉर्मचा आपण काय उपयोग करतोय, स्वयं प्लॅटफॉर्मचा आपण काय उपयोग करत आहोत, हा विचार करण्याची गरज आहे. बरेच आता ऑनलाईन कोर्सेस शिक्षकांसाठी उपलब्ध आहेत. शिक्षकांनी स्वतः प्रोफेशनल लर्निंग कम्युनिटीज करणं, की आठवड्यातनं एक दिवस तरी आम्ही शाळेतले शिक्षक एकत्र बसू आणि मुलं कशी शिकती होत आहेत, कोणतं जास्त प्रभावी ठरतंय. मी अशा पद्धतीने मुलांबरोबर ही कृती केली. मी दर दिवशी शाळा सुटल्यानंतर मुलांबरोबर हा खेळ खेळत आहे. आपणही मुलांबरोबर खेळण्यात सहभागी होणं, याच्यामधनं जे सगळं आपल्याला ग्राउंडवरचं कळतं, त्यांचे इंटरपर्सनल रिलेशन्स, मुलं कशी रिॲक्ट होत आहेत, त्यांच्या कशा भावना आहेत, कोण अधिक आक्रमक आहे, कोण कसं समजावून घेत आहे वगैरे वगैरे, ते वर्गामध्ये तो आपल्याला कळणार नाही. तर आपण असा जरा वेगळा विचार करूया की आउट ऑफ बॉक्स जाऊन मी काय वेगळे अनुभव मुलांना शाळेमध्ये, शाळेच्या वेळेबाहेर कसे देऊ शकेल, आणि माझ्याशिवाय सुद्धा कोण सहभागीदारक आहेत की या माध्यमामधनं मला मुलांचं भावविश्व या पद्धतीने समृद्ध करता येईल. मुलं सेल्फ लर्नर होतील याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. नाहीतर प्रत्येक जण म्हणेल हा विषय जलसाक्षरता पण पाठ्यक्रमामध्ये आणा, एनसीसी पण आणा, कृषी पण आणा, हा पण आणा, तो पण आणा, एआय आणा, कोडिंग आणा, मशीन लर्निंग आणा. पण मुलं स्वतः शिकू शकतात यावर विश्वास ठेवून आपण जर तशा संधी दिल्या तर सगळे विषय अभ्यासक्रमामध्ये आणून मानसिक ओझं वाढवण्याची गरज नाहीये, हे लक्षात घेतलं पाहिजे. 1993 चा लर्निंग विदाउट बर्डन हा जो डॉक्टर प्रोफेसर यशपालांचा अहवाल आहे, ते सांगतो की 2 ओझे मुलांचे कमी केले पाहिजे. एक दप्तराचं आणि दुसरं मानसिक ओझं. तर मानसिक ओझं कमी करण्यासाठी ते सेल्फ लर्नर होऊ शकतील अशा पद्धतीने आपण त्यांच्या सोबत व्यवहार केला पाहिजे, तशा संधी दिल्या पाहिजे. मला वाटतं मी फक्त शालेय शिक्षण बद्दल बोलते आणि या ठिकाणी थांबते. आता थोडा वेळ आपण प्रश्नांना देऊया. प्रश्न घेण्यापूर्वी मी फक्त एकदा समअप करते. शिक्षक म्हणून आपली भूमिका सुविधादाता आहे हे लक्षात घेऊया. अनुभव वेगवेगळ्या पद्धतीने पंचज्ञानेंद्रियांना देण्यासाठी आपण काय करायचं आहे, कोणते प्रकल्प द्यायचे आहेत, कुठं एन्क्वायरी बेस घ्यायचं आहे, इक्लेक्टिक पद्धती कुठं वापरायची आहे, खेळांच्या माध्यमातून कुठं शिकवायचं आहे, खेळ स्वतःच तयार करायला कसे लावायचे आहेत, वेगवेगळ्या गणितांची माहिती घेऊन वर्गामध्ये त्याच्यावर साधक बाधक विचार करून घेणं, की त्यावेळी आर्यभट्टांनी हा शोध लावला तेव्हा कोणकोणत्या गणिताचं ज्ञान उपलब्ध होतं, मग हे त्यांना कशा पद्धतीने सुचलं. म्हणजे ही जी सगळी पद्धती आहे की उद्याचे संशोधक निर्माण होणं, याच्याकडे आपल्याला कसं नेता येईल. वेगवेगळे लेखक आपल्या आजूबाजूला असतात, कवी असतात, यांच्याशी संवाद घडवून आणणं. वेगवेगळे शास्त्रज्ञ असतात, त्यांनी कुठला शोध लावला, मग त्या शोधाची प्रक्रिया काय होती,
कशा पद्धतीने ते घडले, किंवा मग निरीक्षणासाठी मुलांना निसर्गातल्या कोणकोणत्या गोष्टींचं आपण निरीक्षण कर. आता पावसाळा येऊ घातलेला आहे, मग या पावसाळ्यामधले कोणते प्रोजेक्ट आपण मुलांना देऊ शकणार आहोत, किंवा आपल्याला ट्रॅफिकची समस्या आहे तर सिग्नल वरती आज उभं राहून आज दिवसभर तुम्ही काय काय नोंदी करणार आहात. अगदी छोट्या छोट्या प्रोजेक्ट मधनं शिक्षण आणि व्यवहार याची जोडणी आपल्याला करता येते. फक्त ती दृष्टी असण्याची गरज आहे आणि त्या पद्धतीने आपण काम करूया. अध्ययन, अध्यापन, मूल्यमापन समांतर चालणाऱ्या प्रक्रिया आहेत, हे लक्षात घेऊया. सगळं शिकवून झाल्यावर मी आता प्रश्न देणार आहे मग मूल्यमापन, असं होणार नाही. तर आपण त्या वेळीच हे करत जाणार आहोत. त्याला आपण आकारिक मूल्यमापन म्हणत आहोत. आणि आकारिक मूल्यमापनासाठी 7-8 प्रकारची साधनं आपण सुचवलेली आहेत, त्याही पेक्षा जास्त आहेत. कुठे चेकलिस्ट तयार करता येईल मुलांसाठी, ते कशा पद्धतीने प्रोग्रेस होत आहे. एज हा आमच्यासाठी आता त्यांनी झडपी वाल्यांनी आम्हाला सांगितलं की नाही, सपोज तो 5 वर्षाचा असेल तर त्याला कुठल्या क्लासमध्ये घालायचं. बरं, त्याचं आधी शिक्षण झालं असू देत किंवा नसू देत, पण त्याला त्या क्लासमध्ये घालायचं. आता आमच्याकडे एकदम एक 8 वर्षाचा मुलगा आलाय त्याचं कुठे शिक्षण झालेलं नाहीये, पण त्यांनी आम्हाला सांगितलं नाही त्याला दुसरीतच घ्यायचं आणि ते तुम्ही करून घ्यायचं. तर मग हे कसं करायचं? तर आता आपल्याला हे लक्षात घ्यायचंय की तो जर वय वर्ष 8 पर्यंत शाळेत गेलेला नव्हता तर तो कुठे होता. हे त्याला प्रवेश द्यायचा हे तर नक्कीच आहे. फक्त त्याची अध्ययन अध्यापनाची तयारी कशी करून घ्यायची या अँगलनी बोलत आहे. तर तो कुठे होता हे लक्षात घ्यायचंय आणि त्या पद्धतीने त्याची पूर्वतयारी आपण कशी करून घ्यायची. SCERT-ने विद्यार्थी मित्र नावाच्या पुस्तिका तयार केलेल्या आहेत. वयानुरूप इयत्तानुरूप प्रवेश देत असताना त्या इयत्तेची आधीची सगळी पूर्वतयारी कशी करून घ्यायची याच्या पुस्तिका विकसित केलेल्या आहेत. तर त्या पद्धतीने त्यांची कमी वेळामध्ये तुम्हाला करून घेण्याच्या दृष्टीने या पुस्तिका आपल्याला उपयुक्त ठरत आहेत. त्याचबरोबर मी जे आता बोलले आपल्याला की शाळापूर्व तयारी अभियान आपण 5 ते 6 वयोगटासाठी घेतलं आणि त्यामध्ये आपण काय केलं होतं की माता पालकांचे गट तयार केले. त्याचबरोबर जे आपण विकास क्षेत्र म्हणत आहोत की मुलाचा बौद्धिक विकास कसा आहे, भावनिक विकास कसा आहे, त्याचबरोबर क्रियात्मक विकास कसा आहे, असे 5-7 डोमेन जे आपण म्हणत आहोत. आधी 3 म्हणायचो, आता आपण 6 डोमेन्स वगैरे झालेले. त्या पद्धतीने आधी आलेल्या मूल कसं आहे आणि नंतर त्याच्यासाठी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज दिल्या. म्हणजे त्याच्यामध्ये कुठेही प्रत्यक्ष लिहिणं वाचणं नाही, तर त्यांना आवडतील अशा सगळ्या ऍक्टिव्हिटीज दिल्या. त्याच्यामध्ये दीक्षावरचा ई कंटेंट कुठला आहे त्याच्याशी पूरक. आता समजा दात रोज स्वच्छ घासले पाहिजेत, याच्यासाठी QR कोड दिलं, ते स्कॅन केलं तर त्याचा व्हिडिओ आहे की दात स्वच्छ ठेवण्याचं गाणं कुठलं आहे बुवा. तर सांगण्याचं तात्पर्य काय की या मुलांना शिक्त करण्यासाठी बऱ्याचसा ई कंटेंट सुद्धा आपल्याकडे आहे की जे सहजतेने आनंदाने करता येईल. त्याचबरोबर हे जे विद्यार्थी मित्र पुस्तिका आहेत त्यातनं कमी वेळामध्ये कसं त्यांची पूर्वतयारी करून घ्यायची हा आहे, याचा आपल्याला उपयोग करून घेता येईल. आणि मग त्या मुलांसाठी काही वेगळा वेळ देणं, वर्गातली काही मुलं त्यांना जोडून देणं हे या आठवड्यामध्ये. आणि मी वारंवार म्हणत आहे की शिक्षकावर सगळी जबाबदारी असं नाही. मग त्या पालक आहेत का, मग त्या पालकांच्या शेजारी कोणी DED झालेला मुलगा आहे का जो बेकार आहे, याला पण आपण सहभागी करून घेऊ शकतो. मला आता अजून एक सांगायचंय की विद्यांजली नावाचं पोर्टल मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशननी तयार केलेलं आहे. ज्या अनुदानित शाळा आहेत, शासकीय शाळा आहेत, अशांनी त्या ठिकाणी रजिस्टर करणं त्या पोर्टलवरती हे आवश्यक आहे. आणि या विद्यांजली पोर्टलवरती जर आपण रजिस्टर केलं तर आपल्याला जी काय रिक्वायरमेंट आहे, मग ह्युमन रिसोर्सेसच्या बाबतीत असो की इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये असो, ती तुम्ही जर तिथे टाकली. उदाहरणार्थ माझ्याकडे संगीत शिक्षक नाहीये आणि तुमच्या शाळेच्या परिसरातला एखादा व्हॉलेंटरीली योगदान देऊ शकणारा एखादा व्यक्ती आहे की मी दर आठवड्यामध्ये शनिवारी 1 तास येऊन तुमच्या मुलांना संगीत शिकवेल, तर त्या व्हॉलेंटियरला सुद्धा त्याच्यावरती एनरोल करण्याची संधी आहे. आणि यामधनं एक ट्रान्सपरंट सिस्टीम तयार होणं, कुठली आर्थिक देवाणघेवाण न करता इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा, म्हणजे एखाद्या शाळेमध्ये हँडवॉश स्टेशन नसेल तर त्या शाळेने सांगायचं की आम्हाला हे हँडवॉश स्टेशन पाहिजे आहे. तुम्ही त्या पोर्टलवरती ती सांगितलेले, जो कोण दाता असेल तो म्हणेल की आम्ही त्याला करू शकतो. या पद्धतीने हे रिसोर्स शेअरिंग आपल्याला करता येणार आहे. तर हे पोर्टल सुद्धा आपल्या सर्वांसाठी उपलब्ध आहे, याचाही आपण उपयोग करून घ्यावा. SCERTच्या या साहित्याचाही आपण उपयोग करून घ्यावा. आणि काही अडचणी अडथळे आले तर आमच्याशी पण आपण संपर्क करू शकता, कारण प्रत्येक मूल हे वेगळं आहे. हे मानसशास्त्रामध्ये, शिक्षणशास्त्रामध्ये आपण मान्य करतो, पण शिकवताना मात्र पूर्ण वर्गाला एकसारखं समजून
शिकवत असतो. तर तसं होणार नाही. ही जी वयानुरूप मुलं आलेली आहेत त्या वयानुरूप मूल हे प्रत्येक मूल हे वेगळं आहे. त्याचा शिकण्याचा जो प्लॅन आहे, त्याचा लर्निंग प्लॅन जो आहे तो वेगळा आपल्याला करावा लागेल. त्याच्यामध्ये सहभागीदार जोडावे लागतील. कोण कधी कशा पद्धतीने त्याचं करून घेईल आणि आता आपण वेगवेगळ्या तंत्रज्ञान वापरून हे अधिक गतिमान करू शकतो. माझे अशी अडचण आहे की मी शिकवताना मुलं माझं व्यवस्थित ऐकतात, कारण विषयच असा आहे की तो मनोरंजक आहे. म्हणजे त्यात गोष्टी असतात, कविता असतात, भाषा विषय मराठी असो तो किंवा हिंदी असो. पण प्रॉब्लेम असा आहे की मुलं जेव्हा रायटिंग वर्क करतात त्यावेळेस त्यांचा इंटरेस्ट थोडा कमी असतो. मग आपण कितपत त्यांना लिहिण्यासाठी मागे लागले पाहिजे. आता कोणत्या वर्गाचं बोलताय तुम्ही? मी आता 6th स्टँडर्ड 8th 6वीचं का 8वीचं? 6वी का 8वी? 6वी मध्ये. तर म्हणजे मागे लागणंही गरजेचं आहे, पण खूप पण मागे लागू नाही शकत. आता 6वी म्हणल्यानंतर किमान किती त्यांनी वाक्य रोज लिहिले पाहिजेत हे आपण एक जरा त्याचा अंदाज घेतला पाहिजे. ठीक आहे. लिहिणं हे कौशल्य म्हणून वेगळं आहे आणि त्याचबरोबर त्याला भाषा हे रसग्रहण म्हणून सुद्धा कळलं पाहिजे या अँगलने. तर त्या दृष्टीने तुम्हाला आधी असा विचार करावा लागेल की कोणत्या कृती आपण मुलांना दिल्या पाहिजे. की एखादी अर्धवट गोष्ट दिलेली आहे आणि आता ही तुम्ही पूर्ण करा. मग त्यावेळी मुलांना आवडतंय का लिहायला? कुठल्या वेळी ते जास्त वाक्य लिहित आहेत की हे चित्र दाखवलेलं आहे आणि त्याच्यावरती आता तुम्ही लिहा, हे त्यांना आवडतंय का? किंवा तुम्ही गटामध्ये बसवलेलं आहे आणि सगळे मिळून तुम्ही याच्यावरती एकानंतर एक वाक्य जोडत जा, असं केल्याने आवडतंय का? म्हणजे अशा आपल्याला त्या मुलांच्या नुसार वेगवेगळ्या कृती वर्गामध्ये करून घ्याव्या लागतील आणि त्यातनं तुम्हाला ठरवावं लागेल. पण कुठल्याही भाषा शिकवत असताना पुन्हा मी त्या मुद्द्याकडे येते की भाषा ही प्रथम भाषा आहे, द्वितीय आहे, तृतीय आहे आणि त्याप्रमाणे भाषेचे उद्दिष्टही वेगवेगळे असतात. मग त्या उद्दिष्टाला अनुरूप आपल्या कृती होत आहेत का? तसे अनुभवांची योजना आपण करतोय का? आणि अंतिमतः रसग्रहणापर्यंत आपण पहिल्या भाषेमध्ये त्याला नेतोय का? हे सगळं बघणं गरजेचं. न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये प्रत्येक शिक्षकाचं दरवर्षी मूल्यांकन होणार आहे आणि त्याच्यानंतर त्याचं परफॉर्मन्स इंडिकेटर देऊन त्याची पुढची त्याला ठेवायचं का नाही, त्याला इन्क्रीमेंट द्यायचं का नाही वगैरे या सगळ्या गोष्टी होणार आहेत. म्हणजे तुमची आता बदललेली मानसिकता जी आहे किंवा बिघडलेली मानसिकता आहे त्याच्यात मला विद्यार्थ्यांच्या मानसिकतेबद्दल बोलायचं आहे.